काय झालं? अरे गोपाळ अजून आला नाही रे. बाई जाऊन बघतो का त्याला. तर त्याला तेवढीच काम आहे ना. हा आता कटाळून आलाय ड्युटीवरून. तो तवर पाठवतो त्याला परत. कुठं जाणार नाही येतो. फुलत आहे आणि तुझा गोपाळ काय बार काय होय ग. घरी यायला उशीर होणार आहे हे सांगायचं समजत नाही त्याला. रंजे मी तुला कितींदा सांगितलंय माझं तुझं करत जाऊ नगस म्हणून. हा मी कवा तुला सुधाकर तुझा आहे म्हणून म्हंटलय का. फक्त दोन्ही पोरासनी मी माझंच मांडलंय ना. रंजी लयच बोलायला लागली आता. आणि यो घुम्या त्या जामकर साहेबांनी काही सांगितलं की चाललं लगेच शिफ्टे हलवत माग माग. घरातलं एक काम करायला नको याला. आप्पा मी नाही म्हंटलय का. नको बाबा तुझे उपकार नको. मी जाऊन बघीन. घ्या आला गोपाळ अरे हे काय झालंय. समजी माती लागली. आपल्या गावातली पेदडी कशी बी गाडी चालवते. ती अंगावर गाडी घेऊन आला होता. ती जरा खाली पडून हे असं झालं सगळं. काय अरे, तुला कुठे लागलं बिगलं तर नाही ना. अगं नाही आई मला काय सुद्धा नाही झालं. नशीब तिथं जित्या होता त्याने मला बाजूला ओढलं. नाहीतर आज अंगावरून गाडीच गेली होती बघ माझी. काय आपल्या घरातल्या माणसांच्या मागेनं कोण लागलंय कोणाच ठाऊक. हे बघ बाबा तू असं उशिरा घरला येत जाऊ नकस. अरे पण पुढी गाडी घातली तुझ्या अंगावर. कोण होतो कोण त्यो. काय बघितलंच नाही आप्पा मी. 10 रुपये गाडी चालवत असेल बहुतेक. गाडीचा नंबर बघितलास का? नाही ना तो एवढा फास्टात होता का नाही दिसलाच नाही नंबर. हे समजा ना कोणतरी बळ न करताय. नक्कीच कोणीतरी त्याच्या जीवावर उठलंय. आपल्याला आलीगत ह्याची गत नको व्हायला. लालीला कुणी मारलं हे तुला कुणी सांगितलं. अहो असं काय करताय. अहो जेव्हा लालीची चैन सापडली तेव्हा त्याला रगात नव्हतं का लागलं. अगं रगात लागलं होतं पण याचा अर्थ तिचा मुर्दा पडला असं कुणी सांगितलंय. हे बघ चेन सापडली तिचा मुर्दा नाही सापडला. अहो तुम्ही काय बी म्हणा पण मला तर असं वाटतंय ना माझ्या लेकाच्या जीवावरच कोणतरी उठलंय बघा. शांत राहा तू. व्यवस्थित आहे ना तू आता. जा रे लेकरा जा कापड बदल. जा आंघोळ करून घे. होय आप्पा माझ्यावर सुद्धा जीवघेणा हल्ला झालाय हे जर मी त्या जामकरला पटवून दिलं तर मी त्या जामकरच्या संशयाच्या जाळातून सुटेन. देवीसिंग जे घडलंय त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे. अगं समजून घे ना. अगं आपलं तूच ट्रू लव्ह आहेस. होय मग चावी ही एवढ्या रात्रीची आली कुठनं.
गोपाळ नावाचा टेलर तुमचा कोणावर संशय? नाही साहेब, कुणावर कसं काय संशय असेल? मला काय वाटतं माहिती का साहेब, ते लालेजींचा जो प्रियकर आहे त्यानेच हे असं काही केलं असेल तर. हा ठीक आहे, मी तपास करू. काही तथ्य आढळलं तुम्हाला कळू. साहेब आम्ही जाऊ का मग? नाही थांबा, आजचे दिवस तेवढा. नको जातो. साहेब, माझ्यावर किती बी हल्ला होऊ द्या, कुणी कितीही वार करू द्या, तेवढं लालजींना हुडका साहेब. नको टेन्शन घेऊ. वहिनीला काय सुद्धा होणार मला. गावच्या रोहिणी चल.